पुण्यातील येथे चिमुकलीवरती घडलेली घटना ही अत्यंत निर्दयी आणि खेदजनक आहे आणि अत्यंत गांभीर्याने घेणारी ही घटना. आपण बघितलं की ज्या घटना घडली त्यावरती पोलिसांनी प्रतिबंधात्मक जी उपाय करायची होती ती नसल्यामुळं ती घटना घडली. कारण पेरोलवरती असणारा एक आरोपी याच्यावरती वॉच न ठेवता त्याला खुलेआम फिरू दिलं आणि त्यातून ही घटना घडली. ही खरं तरी या जी गृहमंत्र्याचं अपयश म्हणायला लागलं आणि पोलीस प्रशासनाचं अपयश म्हणायला लागलं. दुसरी गोष्ट राहिली, घटना घडल्यानंतर काय करायला पाहिजे. तर घटना घडल्या त्याला नुसतं अटक करून फायदा नाही, तर त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी होती. आपण बघितलं की ज्यावेळेस मुंबईला त्या चिमुकलीवरती अत्याचार झाला होता बळेमध्ये आणि तिथला जो आरोपी होता त्याला एन्काउंटर करण्यात आलं. का करण्यात आलं तर त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक मोठा कार्यकर्ता त्यामध्ये हाती लागला होता. मग आता पोलिसांना यामध्ये डायरेक्ट त्यांना काही ॲक्शन घेता आली असती किंवा त्या आरोपीला जनतेच्या ताब्यात देऊन जनतेने ठरवलं असतं की नेमकं काय करायचं आणि त्याला जनता उत्तर दिली असती. परंतु घडलं असं की जी जनता निषेध करण्यासाठी नवले ब्रिज इथं आंदोलनाला त्या चिमुकलीचा मृतदेह घेऊन तिथं आंदोलनाला बसली होती, त्याच महिलांवरती या पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज करून एक निंदनीय असं काम केलेलं आहे. अपयशावरती जसं इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड केलं होतं तशा प्रकारचं कृत्य आज पुण्यामध्ये घडत आहे आणि याला सर्वस्वी माननीय गृहमंत्री जबाबदार आहेत. माननीय गृहमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की महिलांनी असं एवढं भीत कुठं जगायचं. जन्माला आली, दवाखान्यातून बाळ नेतं का याची भीती, जन्माच्या नंतर थोडीशी मोठी झाली, स्कूलमध्ये जात, आता 4 वर्षावरच्या मुलीवरती ही लैंगिक अत्याचार झाला आणि निर्दयी हत्या करण्यात आली. मग या 4 वर्षाच्या मुलींनी कसं सेफ आपण स्वतःला करून घ्यायचं ते राहिलं. शाळेत गेल्याच्या नंतर स्कूल बस सेफ नाहीत. त्यानंतर थोडंसं मोठं झाल्याच्या नंतर जे टीनेजर असतात त्या सेफ नाहीत. शाळेमध्ये असतील, ज्या काही सार्वजनिक ठिकाणं असतील, जसं स्वारगेट प्रकरण घडलं, त्याचबरोबर असे कित्येक असे प्रकरणं आहेत जे दिल्लीमध्ये यापूर्वीही घडलं, तसं पुण्यामध्येही बऱ्याचशा अशा घटना घडल्या. मग यावरती पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री ठोस असा उपाययोजना का करताना दिसत नाहीत आणि लोकांना वेठीस धरून किंवा आंदोलकांना जे काही आमच्या महिला भगिनी ज्या बसलेल्या होत्या यांच्यावरती जे लाठीचार्ज करणं म्हणजे तुम्ही इंग्रजामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही. इंग्रज हे गोळ्या घालत होते, तुम्ही लाठीचार्ज करता, एवढाच फरक आहे. तुम्ही गोळ्या घालण्याचंही सोडलं नव्हतं. जे जरांगे पाटलाचं आंदोलन झालं होतं तिथंही भगिनीवरती तुम्ही गोळ्या झाडल्या होत्या. म्हणजे इंग्रजामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीही फरक नाही. आणि माननीय गृहमंत्र्याला माझा सवाल आहे की तुम्ही आता तरी कुठंतरी लाज शरम बाळगा आणि तुमच्या नैतिकतेने राजीनामा द्या. एवढ्या मोठ्या घटना घडतात त्याही महाराष्ट्रामध्ये.